महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे नावाचं एक वेगळंच वजन आहे। गोपीनाथ मुंडे हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे एक झुंजार नेतृत्व, ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला लोकनेता। त्यांचाच वारसा पुढे नेताना आता त्यांची तिसरी कन्या यशस्वी मुंडे या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या माध्यमातून राजकीय रणांगणात उतरल्या आहेत। म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पंकजा आणि प्रीतम यांच्यासह यशस्वी सज्ज झाल्या आहेत। यशस्वी यांची ही एंट्री अचानकपणे झाली असली तरी त्यावर मुंडे असल्यानं चर्चा होणं स्वाभाविक आहे। म्हणूनच याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई। राजकारणात मुंडे हे नाव उच्चारलं की एक विशिष्ट ओळख डोळ्यासमोर नक्कीच येते। ग्रामीण भागाशी घट्ट नातं असलेला नेता, संघटनक्षम, तळागाळात पोहोचलेला आवाज गोपीनाथ मुंडे। त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम यांनी हातात घेतलं। आता त्याच कुटुंबातून त्यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी मुंडे यांनीही मैदानात उडी घेतली आहे। हा प्रवेश आहे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून। पण त्याचा अर्थ आणि परिणाम नक्की काय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। गोपीनाथ मुंडे यांनी बीड, परळी आणि संपूर्ण मराठवाड्यात राजकीय व सामाजिक कामाचा भक्कम पाया रचला होता। त्यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली तर प्रीतम मुंडे या खासदार झाल्या। मात्र गेल्या काही वर्षात भाजपमधील अंतर्गत स्पर्धा, निवडणूक पराभव आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पंकजा मुंडे यांचा प्रवास हा अडथळ्यांचा झाला होता। या पार्श्वभूमीवरती यशस्वी मुंडे या नॉन पॉलिटिकल मानल्या गेलेल्या व्यक्तीने बँक निवडणुकीच्या माध्यमातून समाज संपर्क साधण्याचा आणि पाया रोवण्याचा निर्णय घेतला आहे। यशस्वी मुंडे यांनी वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी अधिकृत अर्ज दाखल केलाय। ही बँक केवळ आर्थिक संस्था नसून मुंडे कुटुंबाच्या सामाजिक व राजकीय प्रभावाचं एक प्रमुख केंद्र मानली जाते। विशेष म्हणजे यशस्वी या उच्च शिक्षित असून त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण देखील घेतलं आहे। त्यांच्या या अर्ज भरण्याच्या वेळी त्यांच्या दोन्हीही बहिणी पंकजा आणि प्रीतम तिथे उपस्थित होत्या। त्यामुळे निव्वळ आर्थिक संस्था हा निवडणुकीचा विषय नसून एक प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात असल्याचं मानलं देखील जात आहे। गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेणं म्हणजे केवळ निवडणूक लढवणं नाहीये, तर जनतेशी सतत संवाद ठेवणं, नेतृत्व उभारणं आणि विशेष म्हणजे प्रशासनावरती प्रभाव टाकणं। पंकजा आणि प्रीतम यानंतर आता यशस्वी या देखील त्या वाटेवरती पाऊल ठेवत आहेत। विशेष म्हणजे या तीनही बहिणी एकमेकांच्या राजकीय दिशांमध्ये सरळ सोप्या रेषांनी वाटचाल करत नाहीयेत। प्रत्येक जण ही वेगळी ओळख, वेगळी शैली आणि वेगळी रणनीती घेऊन मैदानात उतरत आहे। हे मुंडे कुटुंबाच्या एकंदर राजकीय पोताला एक वेगळं वैविध्य आणि व्यापकता देत आहे। या निवडणुकीकडे फक्त सहकारी बँकांच्या दृष्टीने न पाहता स्थानिक राजकीय समीकरणांच्या संदर्भात जर बघितल्यास यशस्वी मुंडे यांचा हा राजकीय प्रवेश हा पंकजा मुंडे यांच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना हातभार लावणारा नक्कीच ठरू शकतो। कारण सहकारी बँका, शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर ती स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांचा वापर करून लोकांमध्ये पुन्हा एकदा संवाद साधण्याची ही संधी असू शकते किंवा ती असते। विशेषतः बीड जिल्ह्यात भाजपला मजबूत ठेवण्यासाठी घरातूनच बळ मिळवणं ही राजकीय दृष्ट्या महत्वाची बाब आहे। यशस्वी मुंडे या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना अनेक प्रकारे मदतच होऊ शकते। विशेषतः बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाडा भागात मुंडे घराण्याच्या राजकीय प्रभावाला बळकटी देण्याचीच। मुद्दा पहिला, कौटुंबिक आणि राजकीय ब्रँडची जोडणी। मुंडे घराणं हे एक प्रख्यात राजकीय ब्रँड आहे, ज्याची ताकद ही त्यांच्या तीनही बहिणींच्या एकीच्या माध्यमातून अधिक वाढू शकते। त्याचप्रमाणे यशस्वी मुंडेंच्या सहभागामुळे पंकजांना त्यांच्या पक्षीय व सामाजिक नेटवर्कमध्ये अधिक मजबूत आधार देखील मिळू शकतो। त्याचप्रमाणे एकत्रितपणे हे कुटुंब अधिक व्यापक लोकसंपर्क करू शकते। मुद्दा दुसरा, तो म्हणजे स्थानिक जनतेशी संपर्क वाढवू शकेल। यशस्वींचे शिक्षण, हे नव्या पिढीचा दृष्टिकोन आणि स्थानिक स्तरावरती काम करण्याची तयारी यामुळे स्थानिक लोकांमध्ये त्या वेगळ्या आकर्षण निर्माण करू शकतात। यामुळे पंकजा मुंडे यांच्या सामाजिक आणि राजकीय उपक्रमांना नवी ऊर्जा मिळेल आणि त्याचबरोबर ती जनतेशी संपर्क देखील वाढेल। मुद्दा तिसरा, मुंडे बहिणींच्या वेगवेगळ्या अनुभवामुळे आणि दृष्टिकोनामुळे स्थानिक व प्रादेशिक राजकारणात वेगवेगळ्या प्रकारे धोरणे आखता येतील। यशस्वींचा कायदेतज्ज्ञ आणि अमेरिकन शिक्षणाचा फायदा घेऊन अधिक प्रभावी व सुस्थित राजकीय आडाखे त्यांना आखण्यास नक्कीच मदत होऊ शकेल। चौथा मुद्दा आहे तो तितकाच महत्वाचा आहे।
यशस्वी मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत भाग घेत असल्याने आर्थिक संस्थांवरती त्यांचा प्रभाव वाढू शकतो। यामुळे पंकजा मुंडे यांना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि आर्थिक महामंडळांमध्ये अधिक पाठिंबा मिळवण्यास नक्कीच मदत होईल। पाचवा मुद्दा आहे राजकीय स्पर्धा आणि स्थानबळ टिकवण्याचा। राजकारणात स्पर्धा अनिवार्य आहे, पण मुंडे नावावरून एकत्र काम केल्यास राजकीय विरोधकांना सामोरे जाण्यासाठीची ताकद नक्कीच वाढू शकते। यशस्वी मुंडेंचा सक्रिय सहभाग हा पंकजा यांना त्यांच्या पक्षातील स्थान मजबूत करण्यास नक्कीच मदत करेल। यशस्वी मुंडे यांचा राजकारणातील हा प्रवेश म्हणजे फक्त एक नवीन चेहरा नव्हे, तर पंकजा मुंडे यांच्यासाठी एक ताकदवान सहकारी लाभणार आहे, ज्यामुळे मुंडे कुटुंबाचा संपूर्ण राजकीय प्रभाव अधिक व्यापक आणि प्रभावी होऊ शकणार आहे। आता पुढे काय हा प्रश्न उभा राहतो। यशस्वींचा हा प्रवेश जर यशस्वी झाला तर त्यांचा पुढचा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद किंवा अगदी विधान परिषदेपर्यंत जाऊ शकतो। त्यांच्या अमेरिकन शिक्षणामुळे आणि त्याचबरोबर ती कायदेतज्ञ म्हणून असलेल्या पार्श्वभूमीमुळे त्यांना प्रशासनाशी संवाद साधताना एक वेगळी धार मिळू शकते। त्यामुळे त्या अपॉलिटिकल राहून देखील इन्फ्लुएन्शियल राजकीय भूमिका घेऊ शकतात, असं चित्र सध्या आहे। थोडक्यात निष्कर्ष असा की गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा केवळ पंकजा आणि प्रीतम यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाहीये। आता यशस्वी मुंडे यांच्या रूपाने त्या वारशात एक नवा टप्पा सुरू झाला आहे। तिन्ही बहिणींची कार्यशैली, राजकीय दृष्टिकोन आणि सामाजिक भान वेगळं असलं तरी त्यांचं मूळ एकच आहे, लोकांशी जोडलेलं नेतृत्व। तुम्हाला काय वाटतं, यशस्वी मुंडे केवळ बँकेपुरत्याच मर्यादित राहतील की त्यांची ही राजकीय एंट्री आहे? बीड जिल्ह्याच्या राजकारणावरती याचा परिणाम काय होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीनही बहिणी आता राजकीय प्रभाव कसा टाकू शकतील? तुमचं मत या व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वाइब या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।